आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। 2 भारतीय जहाजांवर गोळीबार, इराणच्या राजदूतांकडे भारताने निषेध नोंदवला। होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 भारतीय जहाजांवर इराणचे लष्कर रिव्होल्यूशनरी गार्डने गोळीबार केलाय। भारताशी संबंधित असलेल्या 14 जहाजांचा ताफा होर्मुझची सामुद्रधुनी ओलांडत होता, मात्र इराणच्या भूमिकेमुळे 13 जहाजांना माघारी परतावं लागलं, तर एक जहाज भारताच्या दिशेने निघण्यात यशस्वी झाल्याचं सूत्रांनी सांगितलं। कर्ज आहे म्हणून पोटगी कमी होत नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून पत्नीला दिलासा। मालमत्तेसाठी कर्ज घेणे हे ऐच्छिक बाब। मालमत्ता खरेदीसाठी पतीने कर्ज घेतलं असलं तरी त्या कर्जाची परतफेड करताना त्याचा EMI म्हणजे मासिक हप्ता वाढला असला तरी पत्नीचा सांभाळ करण्याच्या कायदेशीर कर्तव्याला तो बगल देऊ शकत नाही, असं न्यायालयाने निकालामध्ये स्पष्ट केलं। विदर्भ वगळता राज्यात सर्वत्र पावसाचा इशारा। राज्यात रविवारपासून विदर्भ वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही भागात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। राज्यात 22 एप्रिलपर्यंत असं वातावरण राहणार आहे। रशियन कच्चे तेल खरेदीसाठी 16 मे पर्यंतची मुदतवाढ, ट्रम्प यांच्याकडून भारताला मोठा दिलासा। या निर्णयामुळे भारताला मोठा दिलासा मिळालाय, कारण मार्च महिन्यात भारताने आपल्या एकूण कच्च्या तेलाच्या आयातीपैकी सुमारे 45% तेल रशियाकडून घेतलं होतं। राज्यात धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका, मुख्यमंत्र्यांचे निर्देश। गृह विभागाच्या आढावा बैठकीत पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले। बोंदुखरात, परतवाडा ते ड्रग्ज प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले। होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद, इराणने अवघ्या एका दिवसात निर्णय फिरवला। इराणकडे येणाऱ्या आणि इराणमधून जाणाऱ्या जहाजांच्या संपूर्ण मुक्त हालचालीमध्ये अमेरिका हस्तक्षेप थांबवत नाही, तोपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनीची स्थिती कडक नियंत्रणाखाली आणि पूर्ववत राहील, असं प्रसिद्ध झालेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आलंय। हळद आणि अद्रक उत्पादकांना सरकारचा हात, हेक्टरी 40,000 रुपयांपर्यंतचं अनुदान जाहीर। अद्रक आणि हळद ही फायदेशीर नगदी पिके असली तरी त्यांच्या बियाणे, खते आणि मजुरीसाठी सुरुवातीला मोठा खर्च येत असतो। एका हेक्टरसाठी सुमारे 1 लाख रुपये प्रकल्प खर्च अपेक्षित असतो। आता या खर्चापैकी 40% भार शासन उचलणार असल्यामुळे आर्थिक अडचणीमुळे मागे हटणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। उत्पादन घटल्याने टोमॅटोच्या भावात उसळी, दरवाढीतून शेतकऱ्यांना दिलासा। वाढत्या उष्णतेमुळे टोमॅटो पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान, किडींचा प्रादुर्भाव वाढलाय। काही प्रमाणात दिलासा मिळत असला तरी वाढलेला भांडवली खर्च घालतोय चिंतेमध्ये भर। एका मजुराला तोडणीसाठी 400 रुपये आणि वाहतूक खर्च 100 रुपये असा एकूण 500 रुपये खर्च येतो। दरम्यान बाजारभावात वाढ कायम राहिल्यास टोमॅटो पिकातून चांगला नफा मिळू शकतो, अशी अपेक्षा शेतकरी वर्गातून व्यक्त होत आहे। उजनीतील बाष्पीभवनाचे प्रमाण चिंताजनक, पाणी पातळीमध्ये घट। 15 एप्रिल रोजी धरणामध्ये 30% उपयुक्त पाणीसाठा, जलतज्ञांचे म्हणणे धरणात 13 TMC गाळ। पुढील 2 ते 3 महिने असाच उन्हाळा राहिला तर फक्त बाष्पीभवनामुळे 2 ते 5 TMC पाणी कमी होऊ शकतंय। शासनाकडून भविष्यात पाईपलाईनद्वारे पाणी देण्याचं नियोजन असलं तरी नैसर्गिकरित्या होणारे बाष्पीभवन रोखणं हे मोठं आव्हान आहे। नांदेड जिल्ह्यात गरिबांना छत कधी मिळणार? 2.25 लाख घरकुलं पूर्णच। महागाईचा कहर, साहित्याची दरवाढ, केवळ 7,000 घरे पूर्ण, उर्वरित केव्हा पूर्ण होणार असा सवाल। हप्ते रखडल्यामुळे साहित्याचे पैसे देणं कठीण झालं असून अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्यामुळे लाभार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण आहे। ना हेलपाटे ना एजंटला पैसे द्यायचे, RTOच्या 105 सेवा ऑनलाईन। सारथी आणि वाहन 4.0 मुळे घरबसल्या एका क्लिकवर सेवा मिळणार। RTO मध्ये पूर्वी ज्या कामांसाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागत होतं, अशा तब्बल 105 सेवा आता ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत। यामध्ये नवीन लायसन काढण्यापासून ते जुन्या वाहनांची कागदपत्रे अपडेट करण्यापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या सुविधांचा यामध्ये समावेश आहे।
होर्मुझ सामुद्रधुनीतून भारताकडे येण्यासाठी 41 जहाजे सज्ज, पण 12 जहाजांमध्ये खते, 10 मध्ये कच्चं तेल तर 4 मध्ये LPG, 3 जहाजांमध्ये LNG समावेश आहे. भारताकडे येण्यासाठी सज्ज असलेल्या 41 जहाजांमध्ये कच्चं तेल, LPG, LNG आणि खते यासारख्या जीवनावश्यक वस्तू आहेत. यामध्ये 15 भारतीय जहाज आणि 26 परदेशी जहाजांचा समावेश आहे. डझनहून अधिक जहाजे केवळ खते वाहून नेणार आहेत, जी खरीप हंगामापूर्वी अत्यंत महत्त्वाची आहेत. राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पाऊस पडण्याची शक्यता. 20 ते 22 एप्रिल दरम्यान दुपारनंतर काही प्रमाणात आभाळी हवामान आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या कालावधीत विजांचा कडकडाट आणि पाऊस तसंच काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोन्या चांदीच्या दरात विक्रमी झळाळी. अक्षय तृतीयेला दरवाढीचे ग्रहण की खरेदीचा उत्साह. वर्षभरात सोन्यामध्ये 63% तर चांदीस 170% परतावा. नागपूरकर सोने खरेदीसाठी सज्ज. नागपूर जिल्ह्यात उष्णतेचा वाढला ताप. शहराला 51 दिवस पुरणाऱ्या पाण्याची 30 दिवसातच वाफ. तापमानामुळे बाष्पीभवनाचा वेग जास्त. उपशाच्या तुलनेत 40 ते 60% पाण्याचे बाष्पीभवन. वाढत्या उन्हामुळे जलसाठ्यातील पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होतंय. काही ठिकाणी तर 8 ते 10 दिवस पुरणाऱ्या पाण्याची एका दिवसात वाफ होते. जिल्ह्यातील प्रमुख 5 जलाशयांमध्ये 50% साठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी हा साठा 39% इतका होता, ज्यामुळे यंदा साठ्याचं प्रमाण 10 ते 12% अधिक आहे. उन्हाळा संपल्यावर पाणी टंचाईचा आराखडा मंजूर करणार की काय? उमरेड तालुक्याचा 4 कोटींचा प्रस्ताव धुळकात. अनेक गावांमध्ये पाणी समस्या तीव्र. खरीप पीक विम्याचे 1219 कोटी रुपये मंजूर. शेतकऱ्यांना पीक विमा भरपाईसाठी खरीप हंगाम 2025 मधील निम्म्या पीक कापणी प्रयोगांची भरपाई निश्चित करण्यात आली. एकूण 30 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना 1219 कोटी रुपयांची भरपाई मंजूर झाली. मका खरेदीला 30 पर्यंत मुदत. आणखीन 20,000 क्विंटल खरेदी. आतापर्यंत ही तिसऱ्यांदा व शेवटचीच मुदतवाढ. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हजारो मका उत्पादक शेतकरी हमीभावाच्या प्रतीक्षेत असताना मका खरेदी प्रक्रिया ठप्प करण्यात आली होती. आता 30 एप्रिल पर्यंत या खरेदीला मुदतवाढ मिळाली असून जिल्ह्यातील 20,000 क्विंटल मका या काळात खरेदी होऊ शकतो, असं मार्केटिंग फेडरेशन कडून सांगण्यात आलं. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 37 कृषी केंद्र चालकांचे परवाने बनवेगिरीमुळे रद्द. नियम तोडणाऱ्यांवर यापुढे कठोर कारवाई होणारच. गरिबांचं घर उन्हातच. नागपूर जिल्ह्यात 14,476 घरकुलांचे बांधकाम अपूर्णच. घरकुलासाठी मिळणारा निधी आणि सध्याची महागाई यांचा ताळमेळ बसवणं लाभार्थ्यांना कठीण जात आहे. सिमेंट, लोखंड, विटा आणि वाळूचे दर गगनाला भिडलेत. शासनाकडून मिळणाऱ्या निधीमध्ये पक्के घर बांधणं अशक्य झाल्यामुळे अनेक लाभार्थ्यांनी कामाचा पाया भरून काम थांबवलं आहे. आता कापसाची वाहतूक रेल्वे मार्गाने होणार. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे यश. छोटी वाहने आणि ट्रकच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या कापसाच्या गाठींची मोठी वाहतूक आता रेल्वेतून केली जाणार आहे. तब्बल 16 महिने सातत्याने प्रयत्न केल्यानंतर हे यश आल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलंय. पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ वाढली. डिजिटल 7/12 ठप्प. सर्व्हर डाऊनमुळे 7/12 मिळेना. खरीप हंगामाआधी शेतकरी संकटात. पंतप्रधान ग्रामसडक योजनेला 2028 पर्यंत मुदतवाढ. 83,977 कोटींची तरतूद. ग्रामीण वाड्या आणि वस्त्या शेती बाजारपेठींशी जोडणार. केंद्रीय मंत्रिमंडळाने पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या 3ऱ्या टप्प्याला मार्च 2028 पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली. यात ग्रामीण वाड्या वस्त्यांना शेती बाजारपेठांशी जोडण्यास प्राधान्य देण्यात येणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि असेच दैनंदिन शेतकरी बातम्या अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.